ठाणे महापालिकेच्या महासभेत मोठा गदारोळ झाला। भाजप शिवसेनेत जुंपली। भाजपकडून शिवसेनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। तर ठाणे महापालिकेच्या सलग तिसऱ्या महासभेत शिवसेनेनं 5 मिनिटात 232 विषय मंजूर केले। यावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला। त्यानंतर उपमहापौर कृष्णा पाटील आणि गटनेते मुकेश मुकाशी यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। माननीय महापौर महोदया, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता आणि सर्व पक्षाचे गटनेते त्या ठिकाणी हजर असतात। अशा वेळेला सभा कशा प्रकारे चालवावी, सभागृहामध्ये प्रत्येक विषयावर चर्चा व्हावी, अशा प्रकारचं मत निश्चित प्रकारे माननीय महापौरांनी त्या गटनेतेच्या बैठकीत सुद्धा आणि आता सभागृहामध्ये सुद्धा स्पष्ट केलं की आम्ही चर्चा पूर्ण विषयावरती करायला तयार आहोत। 1 दिवस नाही तर 4 दिवस जरी सभा चालली त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत। आमचं म्हणणं सभागृहाला किंवा सन्माननीय मित्रपक्ष शिवसेनेला होतं की विषय पत्रिकेवर संपूर्ण सदस्यांना त्यांच्या विषय मांडायला चर्चा करायला वेळ द्यावा। हे 10 मिनिटांमध्ये जर 200-300 विषय मंजूर करत असतील असे गेले 3 महासभेमध्ये त्यांनी असेच केलेलं आहे। ह्याला आमचा विरोध आहे आणि विषय मंजूर करणं आणि राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रगीताचा अपमान करणं हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे। राष्ट्रगीताचा अपमानाचा वापर गैरकामासाठी करतात। त्यासाठी आम्ही सन्माननीय महापौर आणि आयुक्त साहेब यांना निवेदन देणार आहे। तसेच पोलीस स्टेशनलाही गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही जाणार आहोत। मला असं वाटतं की महासभेच्या पूर्वी गट मीटिंग ही होते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन झाल्यानंतर महासभा ठेवली जाते। पण गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाहीये तेवढा बीजेपी युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय। मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत। तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी। कारण खुर्चीत बसून जर ते आमच्या विरोधात जर बोलत असतील तर हे चुकीचं आहे। भाजपनी जी आज ज्या पद्धतीने उपमहापौर साहेब येतात सांगतात प्रश्न त्यांनी याचा एक स्पष्ट झालाय की गट नेत्याने उपमहापौर जे त्यांचे प्रतिनिधित्व करतात पक्षाचे ते सक्षम झालेत आज सदस्यांना पाठवण्यात। आज त्यांनी सुरळीत सभागृह चालवायला पाहिजे। त्याच्यानंतर शिवसेनेला चिडवलं, मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला दोघांमध्ये, पण ते म्हणतात की गटमेटा ठरल्यानंतर हे तमाशा करणं योग्य नाही म्हणून त्यांनी सर्व विषय मंजूर केला। सहसा आज अपेक्षित होता की सभागृहात प्रत्येक विषयांवर चर्चा। ठाणे महापालिकेमध्ये युती म्हणूनच आम्ही या ठिकाणी लढलेलो आहोत। त्याच्यामुळे युतीचाच कारभार हा व्यवस्थित झाला पाहिजे असा आमचा मानस आहे आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की युती म्हणून आपला कारभार झाला पाहिजे। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा दुजाभाव आपण आपसात करता कामा नये। असं झालेलं असताना सुद्धा ही 3री महासभा आहे, 4थी महासभा आहे की सतत ह्या विषयावरती गोंधळ होतो आणि विषय एकदा ठरल्यानंतर परत त्या विषयाला बगल दिली जाते। त्याच्यामुळे हा गोंधळ झाला। इथे कोणताही प्रश्न असा नाहीये की विषय मंजूर करून आम्ही एकत्र हे करायचं, कारण 39च विषय महापटलावरती होते, बाकीचे सर्व महासभा स्थायी समितीचे अवलोकनार्थ होते। त्याच्यामुळे एकदा ठरलेलंच महासभागृहात झालं पाहिजे अशा प्रकारचे संकेत आहेत।